ठेवला पाहिजे म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी समाजातील तरुण आणि या ठिकाणी मान्यवर मंडळी, महिला भगिनी आणि सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, माजी सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य, माजी सदस्य, माजी आमदार आणि विद्यमान आमदार हे सगळी मंडळी आणि सोबतच मोठ्या संख्येमध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत ते पण या ठिकाणी आलेले आहेत आणि जे कर्मचारी आहेत सध्या ते कर्मचारी देखील मोठ्या संख्येनं, कारण कर्मचारी म्हटल्यानंतर बुद्धिजीवी असतात, शिक्षण घेऊन नोकरीला लागलेले असतात. संविधानामध्ये आपल्या आदिवासी समाजासाठी काय दिलेलं आहे बाबासाहेबांनी हे चांगल्या पद्धतीने त्यांना माहित आहे. म्हणून जे अशिक्षित असतील, जे अनाडी असतील, त्यांना माहित नाहीये, त्यांना देखील माहित व्हावं म्हणून या ठिकाणी आर्थिक मदत करून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्याबद्दल या ठिकाणी ज्यांनी नेतृत्व केलं आपल्या आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, सोबतच आपले विद्यमान आमदार आणि माजी आमदार आणि सगळे लोक या ठिकाणी, फक्त या लोकांनी नेतृत्व केलं असं नाही, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी नेतृत्व आहे असं आपण या ठिकाणी समजून तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. बंधू आणि भगिनींनो, आज मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जे आपले बंजारा समाज आहे तो समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये या ठिकाणी घुसखोरी करायला पाहत आहे. कारण काय बंधू आणि भगिनींनो, आदिवासी गडचिरोली जिल्हा आणि महाराष्ट्र हा तेलंगणाला लागलेला आहे. तेलंगणामध्ये या बंजारा समाजाला गिरिजन म्हणतात. गिरिजन म्हणजे पहाडांमध्ये राहणारे. आपण ज्या पद्धतीनं जंगलामध्ये राहतो, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहतो, डोंगरांमध्ये राहतो, तशाच पद्धतीनं ही संज्ञा त्या ठिकाणी गिरिजन यांना दिलेली आहे बंधू आणि भगिनींनो. आणि गिरिजन म्हणून त्यांना आदिवासी मध्ये त्या ठिकाणी ट्रीट केलेलं आहे आणि आदिवासींच्या सगळ्या योजना त्यांना त्या ठिकाणी मिळत आहेत बंधू आणि भगिनींनो, तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये. म्हणून या ठिकाणी लागू नये. आणि विषय काय निघालेला या महाराष्ट्रामध्ये की हैदराबाद हा जो पॅटर्न आहे हा ठिकाण समजा जर या ठिकाणी लागू झाला तर आपण या ठिकाणी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो या ठिकाणी लागू व्हायला नको. म्हणून जर आपल्याला शास्त्राला जर धडा शिकवायचा असेल तर आपल्याला या पद्धतीनं एक होऊन आपल्या आदिवासीमध्ये असलेलं एकीचं ताकद या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे बंधू आणि भगिनींनो. आता माझे आमदार आनंद भाऊ गेडाम यांनी या ठिकाणी सांगितलं 2014 मध्ये जेव्हा पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. काय झालं होतं त्यावेळेस सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी धनगरांना आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीचं आणि विरोधकांमध्ये असलेल्या नेत्यांनी पण आम्ही धनगरांना आदिवासी मध्ये घेऊ म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केल्या होत्या. त्याच्यामुळे धनगरांच्या मोठमोठ्या आंदोलनं त्या ठिकाणी सुरू झाली आणि आपल्या आदिवासीकडून शांत पद्धतीने आपल्या आदिवासी समाज होता. परंतु त्याच्यानंतर जेव्हा पद्माकर वडवी साहेबांनी पुढाकार घेतला, ते आपल्या महाराष्ट्राचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री होते, त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये वकील केला, पिटिशन त्या ठिकाणी दाखल केला. आणि इतकंच नाही तर त्यावेळेस जे आम्ही 25 आमदार होतो आदिवासी या महाराष्ट्र राज्यातले आणि 4 खासदार आम्ही मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना या ठिकाणी आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या जे कोणी मुख्य असतील त्यांना सगळ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती. मनमोहन सिंग त्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते, त्यांना आम्ही निवेदन दिला, त्यांना शिष्टमंडळ त्यांना भेटलो. त्याच्यानंतर सत्ता चालवणारे सोनिया गांधी आणि राहुल गांधी असल्यामुळं आम्ही सोनियाजींना पण त्या ठिकाणी निवेदन दिला आणि राहुल गांधीजींना पण निवेदन दिला. इतकंच नाही, त्यावेळेसचे गृहमंत्री, त्यावेळेसचे संरक्षण मंत्री यांना देखील आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी निवेदन दिला. आणि सोबतच त्यावेळेस भाजपचे जे देशाचे प्रदेशाध्यक्ष होते, जे अध्यक्ष होते, त्यांना देखील आम्ही निवेदन दिला. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस जे
केंद्र शासनामध्ये विरोधी पक्ष नेते होते, त्यांना पण आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिला। आदिवासी आक्रोश क्रांती मोर्चाचे प्रमुख तिरुमाळ डॉक्टर देवाजी तोफा आणि सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित सगळे आदिवासी आमदार, आदिवासी खासदार आणि समाजासाठी ग्रामसभा, इलाका ग्रामसभा, सगळे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व आदिवासी समाजाचे नेते मंडळी, आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्या समोर एकूण 1 ते 13 मागण्या महाराष्ट्र सरकारकडे आपण देणार आहोत। हा 1 ते 13 मधला सर्वात महत्वाचा एक मागणी असेल ती म्हणजे बंजारा, धनगर व इतर गैर आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये इतर जातीचे आंदोलन करत आहेत, त्यांचा विरोध म्हणून आपण आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आदिवासी समाजाचा एक मोठा भव्य मोर्चा, हा मोर्चा गेल्या 75 वर्षात कधीही एवढा निघाला नाही तेवढा आज आपला आदिवासीच्या हक्कासाठी निघाला। म्हणून तमाम आदिवासी जनतेला मी माजी आमदार म्हणून आणि या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून सर्व आदिवासी समाजाला मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि या संदर्भात बरेच लोकांनी आपल्या समोर मागण्या मागितल्या आहेत आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की जेपर्यंत आपण संघर्ष करणार नाही, जेपर्यंत आपण हक्कासाठी एक संघ होणार नाही, आज आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी जाणवत आहे की सर्व जाती धर्माचे, सर्व राजकीय पक्षाचे आपल्या आदिवासीच्या हक्कासाठी आपण एकत्र आलेलो आहात। हा एक मोठा विजय आहे आणि हा गडचिरोलीचा इतिहास तमाम महाराष्ट्रभरामध्ये जाणार आहे। असा संपूर्ण महाराष्ट्रभर समजा पूर्ण आदिवासी जमातीचे 45 जमातीचे एक संघ होऊन असा लढा महाराष्ट्रभर आपण उभा केला तर तुम्ही बंद करायला लावलं आणि पोराला शिकू देत नाही का तुम्ही लोक? आणि मग आम्हाला शिक्षण दिला आज मोठी उपाशी आमच्या पोरं त्याची उपाशीला अभ्यास करत हे काय महत्वाचे